महिलांसाठी आली मोठी दिलासादायक बातमी। आता लाडकी बहीण योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली असून आता लाडकी बहीण योजनेचा एक नव्हे तर 2 हप्ते महिलांना एकत्रितपणे टाकायचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतला असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने केलं असून आता बहिणी थेट नाचणार असून आता एक नव्हे तर 2 हप्ते थेट एकत्रित द्या असा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता बहिणींना एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रितपणे 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी हप्ता वितरणाला सुरुवात करून पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यातील महिलांना व दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रातील महिलांना या ठिकाणी पात्रता देण्यात येणार असून आता पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यातील महिलांना खुश करण्याचं काम राज्य सरकारने केलं असून आता जर तुम्ही पण याच 14 जिल्ह्यातील महिला असाल आणि हे 2 काम तुमचे पण पूर्ण असतील तर आता तुमच्यासाठी पण ही एक मोठी आनंदाचीच बातमी ठरू शकते, कारण की आता तुमच्यासाठी एक नव्हे तर 2 हप्त्याचा या ठिकाणी तुम्हाला 2 हप्ते देखील टाकण्यात येणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे कोणते आहे ते 14 महत्त्वाचे जिल्हे ज्या 14 जिल्ह्यातील महिलांना आता थेट 2 हप्ते एकत्रित टाकण्यात येणार आहे ते पण पहिल्याच टप्प्यामध्ये म्हणजे आज आणि उद्या 2 दिवसामध्ये या महिलांना 14 जिल्ह्यातील महिलांना 2 हप्ते एकत्रित टाकण्यात येणार आहे। तर चला सविस्तरपणे जाणून घेऊ कोणते असणार आहेत 14 महत्त्वाचे जिल्हे ज्या 14 महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणी अत्यंत आनंदी होणार। आता त्या बहिणींना थेट 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता त्या थेट नाचणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 14 महत्त्वाचे जिल्हे जाणू आणि ते 2 काम कोणते असणार आहे ते 2 महत्त्वाचे काम जे 2 महत्त्वाचे काम बहिणींना करणं अति आवश्यक आहे। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्या जिल्ह्यामध्ये 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी येणार, फक्त तुम्हाला 2 कामे पूर्ण करावे लागणार आहे। तर चला सविस्तरपणे जाणून घेऊ कोणते असणार आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये येणारे 14 जिल्हे ज्या 14 जिल्ह्यातील महिला अति आनंदी होणार असून आता या 14 जिल्ह्यामध्ये आज उद्या 2 दिवसामध्ये यांना 2 हप्ते एकत्रित टाकण्यात येणार आहे। फक्त तुम्हाला हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करावेच लागणार आहे। तर चला सुरू करू त्या 14 जिल्ह्याच्या यादीला तुमच्या समोर मांडू ते 14 जिल्हे जेणेकरून त्या 14 जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी 14 जिल्ह्यातील महिलांना 2 हप्ते एकत्रित मिळणार आहे ते पण आजपासून या ठिकाणी वाटप चालू होणार आहे। तर चला या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही होतं, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आहे की नाही आहे सविस्तरपणे बघू याच व्हिडिओमध्ये। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल आणि तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। तर चला सविस्तरपणे 14 जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी बघू। आता यामध्ये पहिला जिल्हा या ठिकाणी पहिल्याच क्रमांकावर असणारा जिल्हा असणारा आपला नांदेड जिल्हा। आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील महिला असाल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता नांदेड जिल्ह्यातील महिलांना पण 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय झाला असून आता नांदेड जिल्ह्यातील महिला सुद्धा खुश होणार आहे। तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ सविस्तरपणे। नाशिक जिल्हा दुसरा जिल्हा असणारा आपला नाशिक जिल्हा। आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण नाशिक जिल्ह्यातील महिलांना पण 2 हप्ते एकत्रित पडणार, फक्त 2 महत्त्वाची कामे तुम्हाला पण पूर्ण करावे लागणार आहे। तर चला ते 2 महत्त्वाची कामे बघू। आता हे 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये समोरचा जिल्हा कोणता असणार आहे तो पण आपण बघू। समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे संभाजीनगर जिल्हा। तिसरा जिल्हा असणार आपला संभाजीनगर जिल्हा। जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला असाल आणि तुमचे पण हे 2 काम पूर्ण असतील तर आता तुम्हाला एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता तुम्हाला मोठा दिलासा देखील मिळणार आहे। तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ धाराशिव जिल्हा। आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील महिला असाल, धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्हाला 2 हप्ते एकत्रित टाकण्यात येणार आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आला असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे। तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ परभणी जिल्ह्यातील महिलांना सुद्धा एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय झाला असून आता फक्त तुम्हाला हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की करावे लागणार आहे। तर चला नांदेड जिल्हा। आता नांदेड जिल्ह्यातील महिला पण खुश झाल्या। नांदेड जिल्ह्याचं नाव सुद्धा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आला असून आता नांदेड जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे। जळगाव जिल्हा जर आता तुम्ही पण जळगाव जिल्ह्यातील महिला असाल किंवा जळगाव जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार असून
जळगाव जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी आलं असून आता जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातून पात्र महिला असाल आता तुम्हाला पण एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय झाला असून आता जळगाव जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासा मिळणार आहे. जर तुमचा जिल्हा जळगाव जिल्हा असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे जालना जिल्हा. जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण मोठा आनंद आणि मोठा दिलासा देखील मिळणार आहे. जर तुम्ही जालना जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर जालना जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार. फक्त तुम्हाला हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करावे लागेल. जर तुमचे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण नसतील किंवा तुमचे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला ते 2 महत्त्वाचे कामे करावेच लागणार आहे. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. अहिल्यादेवी नगर. आता जर तुम्ही पण अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमची पण लाडकी बहीण योजनेची प्रतीक्षा संपली. आता तुम्हाला एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी टाकण्याचा निर्णय झाला असून आता तुम्हाला पण हे 2 कामे पूर्ण करावे लागेल. जर तुमचे 2 कामे पूर्ण असतील तर आता तुम्ही थेट नाचणार आहे, कारण की आता 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये टाकण्यात येणार आहे. 2 हप्ते याच महिलांना मिळणार आहे. फक्त तुम्हाला हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करणं अत्यावश्यक या ठिकाणी ठरणार आहे. तर चला सविस्तरपणे समोरचा जिल्हा जाणून घेऊ. आता या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून समोरचा जिल्हा या ठिकाणी आलेला आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे आता नाशिक जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर नाशिक जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी आलं असून आता नाशिक जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासा देखील मिळणार असून आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी आली आनंदाची बातमी. फक्त 2 महत्त्वाचे कामे जर तुमचे अधुरे असतील तर लवकरात लवकर तुम्हाला ते 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करावे लागणार आहेत. तर चला तर समोरचा जिल्हा जाणून घेऊ. संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकरी असाल किंवा संभाजीनगर जिल्ह्यामधून तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल, लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळत असेल तर आता थेट तुम्हाला 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय झाला असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे. जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून या ठिकाणी पात्र महिला ठरत असाल तर आता तुम्हाला पण हे 2 महत्त्वाचे कामे जर पूर्ण असतील तर आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आपला नांदेड जिल्ह्याच्या नंतरचा धुळे जिल्हा. जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला असाल किंवा धुळे जिल्हा तुमचा असेल तर तुम्हाला पण हे 2 महत्त्वाचे कामे करणं अत्यावश्यक सांगण्यात आलेले आहे. तर चला सविस्तरपणे जाणून घेऊ ते 2 महत्त्वाचे कामे कोणते असणार आहे. जे 2 महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं अत्यावश्यक या ठिकाणी असणार आहे. हे 2 महत्त्वाचे कामे जर तुमच्या अधुरे असतील तर लवकरात लवकर जाऊन हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका. आता जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतो, असा जर प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये पात्र महिला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊन सांगू की तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतो. त्यामुळे जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा. तर चला ते 2 महत्त्वाचे कामे बघू. ई-KYC. पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC जर तुमची पूर्ण नसेल तर लवकरात लवकर ई-KYC करून टाका, जेणेकरून तुम्हाला अडचण या ठिकाणी येणार नाही. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणारा आपला समोरचं महत्त्वाचं दुसरं काम या ठिकाणी असणार आहे आपलं आधार अपडेट करणे. जर तुमचं आधार अपडेट नाही तर लवकरात लवकर आधार अपडेट करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण हप्त्याचा लाभ देखील मिळणार आहे. ज्या महिलांचा आधार अपडेट आहे त्यांनी काहीच करू नये आणि ज्या महिलांचा आधार अपडेटच नाही तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन आधार अपडेट करा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. हे 2 महत्त्वाचे कामे करणं तुम्हाला अत्यावश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ते कामे करून टाका. आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा सांगायला अजिबात